एम-एस-सी-बी ला एकदा ते आपल्या लाईनमॅनला एम-एस-सी-बी ला एकदा चक्कर मारून बघा ना. लाईनमॅनला पण फोन करून विचारा. आणि एम-एस-सी-बी ला एकदा हम्म. जाऊन हे करा की अर्ज मंजूर झाला नाही, नेमका इश्यू काय आहे. हो सगळं. हा एकदा जाऊन चक्कर मारून बघा. पण आपला एक दुसरा होता तर ओसवालचा, तर तो सर्वे मंजूर झाला पण हाच राहिला क्रॉम्प्टनचा. नाही एकदा चक्करच मारून बघा की नेमकं अडचण काय काही अर्ज काही राहिला असेल त्रुटी वगैरे तर त्याच्यामुळे पण होऊ शकते. बरं. तुम्ही आपल्या एम-एस-सी-बी ला जाऊन भेटा, शक्यतो होऊन जाईल. बरं. चालतंय, तुम्हाला काय अडचण हॅलो नसेल तर आपण बोलूया उद्या. हॅलो सर. हा बोला बोला. शक्तीचं दोन ठिकाणी दोन वेगळे ईमेल आय डी. नाही नाही, तुम्ही एकमध्ये ठेवू शकता ना. एकदाच तुम्हाला 2-3 मेल हा का टाकता येतं, काय हा टाकता येतं, काय अडचण नाही. परफेक्ट कोणता आहे नेमकं ते काय कळलं. नाही नाही, ऐका ना, 2 टाका मेल आय डी. कुठल्या कंपनीचं पाहिजे म्हणलं का? शक्ती शक्ती. शक्ती कंपनीचा एक पीडीएफ वर एक आहे आणि त्यांच्या वेबसाईटला एक आहे. ती दोन्ही पण लूप मध्ये ठेवायची, सीसी मध्ये. हा हा. हम्म. बर बर सर. हॅलो सर. हा बोला ना. हे शक्तीचा बुस्टर पंप निवडला गेला, तो लवकरात लवकर कसा कॅन्सल करता येईल आपल्याला? तोच पर्याय, मेल आय डी आणि एम-एस-सी-बी ला जाऊन अर्ज करणे. अच्छा अच्छा, तर तेवढं मेल आय डी एकदा ग्रुपवर टाका ना सर, सगळ्यालाच काम आहे. बरं बरं ठीक आहे, मी फॉर्मॅट टाकले तर मी मेल आय डी टाकतो ग्रुपवरती. ओके ओके. हो हो. तुमची कंपनी कुठली आहे? एम-एस-सी-बी ची तर टाकतो नमस्कार. मी. कंपनीचं कुठलं आहे? शक्ती कंपनीचं सर. ओके ओके, टाकतो टाकतो, ठीक आहे. मी 2 मिनिटात टाकून देतो ग्रुपवरती. ओके ओके चालेल सर. ओके. नमस्कार सर. नमस्कार, बोला ना. सर पहिले तर खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या ग्रुपच्या अपडेटमुळे माझे जवळपास 5 पंप, माझ्या काकूची मिळून 5 पंप सिलेक्ट झाले सर. वा वा एकदम वा. चांगल्या कंपनीचे. आणि ग्रुपमध्ये ना आपलं कसं आहे, आपण बेसिकपासून चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या शेतकऱ्यांना सोलारची काहीच माहीत नाही, तिथं त्यांना सुद्धा आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या पद्धतीनं. कारण आपण काही याच्यामध्ये परफेक्ट नाही आहेत. जेवढं जमल तेवढं आपण सगळ्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. हो सर, मला तर खूप छान वाटलं सर, कारण कोणतेही चार्जेस न घेता शेतकऱ्यांची एक सेवा म्हणून तुम्ही खूप चांगलं काम करताय. नाही नाही, माझे जसा वेळ भेटेल ना पेट्रोल तसं पंप आपण मध्ये नाव करतो. गेले होते, ते पण कॅन्सल झाले सर तुमच्याकडून माहिती घेऊन समजा ग्रुपद्वारे. हो ना हो ना. आणि त्याचे वर्क ऑर्डर पण निघाले आज. नाही नाही, चांगली गोष्ट आहे. आणि शक्य आहे तेवढं ग्रुपला शेअर करा. म्हणजे आपल्या नातेवाईकाला कोणाला पाठवा ज्यांना सोलार घ्यायची त्यांना. कारण की फ्री हो आहे आणि कुठलाच आपण कोणाकडून चार्ज घेतलेला नाही आतापर्यंत. हो सर. सर फक्त एकच मला असं विचारायचं की माझं जे ओसवालचा पंप सिलेक्ट केला होता ना, हम्म, ते वायरमननं सर्वे मध्ये 70चा हेट टाकून दिलेला आहे. तर हम्म. त्याला काही करता येईल का सर? अजून मी पेटी पॅकच ठेवलंय, मटेरियल आलेलं आहे ते, पण ते इन्स्टॉल नाही केलं अजून, आणि आधार वगैरे ओटीपी काही दिला नाही त्यांना. तर मला एकदा मटेरियल चेंज करून म्हणजे सांग. साईटवरती मटेरियल आलंय, तुम्हाला हेड चेंज करायचं आहे हा बरोबर. मटेरियल आलं, ते आपण ऑक्टोबरमध्ये सिलेक्ट केली होती सर ती, हां तर हां. त्याचं मटेरियल परवा आलं मला. आता मटेरियल आलंय म्हटल्यास एकदा बघा, वेंडरला विचारून बघा आणि मेल कम्युनिकेशन करून पण बघा होत असेल तर. इन्स्टॉलेशन जेव्हा करायला येणार आहेत ना, ते जर घेऊन आले तर खूप चांगलं आहे. त्यांना मी हे पण सांगितलं, म्हणलं आता झाली असेल चुकी तर मी भाडं वगैरे देतो याला चेंज करायचं माझं गोडाऊन पर्यंत, आणि ते चेंज करून देतो. पण ते म्हटले की बिल वगैरे झालं तर मग करता नाही येणार म्हणून. नाही तर बिल इमिजिएट ऐका ना, होतं का सर ज्यावेळेस तसं? फायनल ते इन्स्टॉलेशनसाठी येतात ना, त्यावेळेसच त्यांना जे वर्कर लोक आहेत ना, त्यांना जर समजूत काढली त्यांची तर होऊ शकतं आहे ते. स्टेटस काय दाखवतोय ऍक्च्युअल मध्ये मला आज काय त्याच्याकडे पंप स्थापनेचा तपशील विक्रेत्याकडून प्राप्त झाला, असा मेसेज येतोय सर आता त्या स्टेटसवर. म्हणजे बिल झालं का सर, प्राप्त ते का बिल झालं फक्त व्हायचंय अजून? इन्स्टॉलेशन बाकी आहे म्हणून दाखवतं ना. हा. मला त्यांचे जिल्हा प्रतिनिधी बोलले होते की बिल व्हायच्या अगोदर काही करता येईल, मग तर याचा अर्थ काय बिल झालं का सर? बिल जेवण केलं. नसेल झालं मग, कारण बिल आपलं फायनल कधी होतं, इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यासच होतं. झाल्याच्या नंतरच होतं. हा हा, फायनल इन्स्टॉलेशन झाल्यानंतरच होतं. सर्वे होतो ना आधार पुन्हा कार्ड एम-एस-सी बीचा नंबर एक टाकायचं. शेवटला लास्टला. चालेल, मग त्यांना अजून रिक्वेस्ट करून बघू समज. हा, रिक्वेस्ट करून बघा, हा. कारण की वर्क ऑर्डर निघाल्यापासून पुढं अंडा शक्यतो नीट होऊन ठेवायचं नाही डायरेक्ट मटेरियल फेड्या चेंज फेड्या म्हणजे नाही ना बदलण्यासाठी. पोखरामध्ये तिथंच वर्कर करणं बा. लोकांनाच ट्राय करून बघा, होऊन जाईल तिथं. हा डीबीटी अंतर्गत आता बंद झाले की मग ते आता पोखरावर चालू झालं.
म्हणजे सर ते वर्कर काय करू शकतील त्याच्यात मला कळालं नाही म्हणजे ते तर जर समजा दुसऱ्या शेतकऱ्याला जर पाहिजे असेल तर ती त्यांना देऊ शकतात हां, हां. एक्सचेंज मध्ये, हा तसं होऊ हां, शकतं. तिथल्या तिथं जर ॲडजस्ट करायचं हा असलं तर. ऍडजस्ट करता येतं, कारण की तसे तुमच्यासारखे शेतकरी खूप आहेत, कोणाला कमी पाहिजे असते, कोणाला जास्त पाहिजे असते. हां, परस्पर जर झालं इकडच्या इकडं तर बरं होईल. हम्म. नसता मग समजा ते कंपनी प्रतिनिधीशी बोलून काहीतरी रिक्वेस्ट करून बघावं लागेल. बरोबर बरोबर. त्याला काही हॅलो. ऑफिशियल प्रोसेस नाही का सर असं? नाही नाही सर, वर म्हणजे मटेरियल तुमच्या जर आल्यानंतर तुम्हाला तिथं काहीच करता येत नाहीये माझ्या काहीच माहितीसाठी करता तर. बरं. जर चालेल. कुठून तसं जर मला आयडिया भेटली तर मी तुम्हाला नक्की सांगेल, आपल्या ग्रुपवरती कळवल. हो सर. सर मी कालच्या कॅम्पमध्ये पण तसं एक लेखी तक्रार दिली तिथे हम्म. माझ्या महावितरणच्या ऑफिसला. ओके मला असं बदल करून त्यावर तांत्रिक दृष्टी चुकी झालेली आहे म्हणून. ओके ओके. तिकडून काही रिप्लाय आला नाही अजून. चालतं, मेल पण करून ठेवा एक. तर मेल MSCB आणि कंपनी लूपमध्ये ठेवून, तर झालं तर आपल्याकडून प्रयत्न करून बघा. अच्छा. तर ते म्हणजे मेल आयडी आणि ते आपल्याला जेवढं करता येते तेवढं करून ठेवा. बाकी तर मग बघू, हां, म्हणजे पुढं काय होईल ते, कारण की आपण प्रयत्न केलं तर होऊन जाईल, नाही प्रयत्न केल्यास ती पण व्हायचं नाही, जेवढं व्हायचं तेवढं ती पण. ते पण वाट. हो हम्म. सर. चालेल. खूप खूप धन्यवाद सर. ओके ओके हॅलो. ओके. हां बोला ना. हॅलो. हा जर जी काही कंपनी निवडली, कंपनी नाही झाली. हॅलो. काय म्हणतात, कंपनी निवडली? हा, जी काही कंपनी निवडली पेमेंट पण केलंय, पण वायरमन सर्व्हे होत नाही सर. कंपनी निवडून किती दिवस झाले? जवळपास 2 महिने होत आले सर आता. 2 महिने झाले. तुम्ही MSCB ला जावा ना, आणि लाईनमॅनला ऑनलाईन बघा नाव आलंय का लिस्ट मध्ये. बूस्टर तर नाही होईल मग सर यांचा बूस्टर. बुस्टर पंप निवडलाय का? हॅलो. बुस्टर स्टेटस मध्ये काय दाखवतंय तुमच्या? ते स्टेटस मध्ये फक्त दाखवतोय तुमचा पंप लवकरात लवकर इन्स्टॉल करण्यात येईल एवढं दाखवतोय फक्त. नाही नाही नाही, तिथं स्टेटस मध्ये दाखवत असतंय. कधी कधी तुमचं समजा कंपनी निवडली आहे, किंवा मग तुमचं पेमेंट कन्फर्मेशन प्रलंबित असं पण दाखवतंय, पेमेंट केले नाही, म्हणून दाखवतंय, A1 फॉर्म मंजूर म्हणून दाखवतंय, असं दाखवतंय, स्टेटस दाखवतंय. त्याच्यामध्ये जर बघा एकदा स्टेटस मध्ये, आणि ऑनलाईन आपल्या लाईनमॅनला 1-2 वेळेस फोन करून बघा आमचं ऑनलाईनला नाव आलंय का. जर त्यांच्याकडे नाव आलं असेल तर करून घेता येतं, नसेल तर एकदा MSCB ला जाऊन अर्ज करा, बाबा माझं ऑनलाईन सर्वेसाठी नाव येत नाही माझे, काय म्हणजे स्टेटस सांगा म्हणून त्यांच्याकडनं. जी काही कंपनीचं कोणाला मटेरियल आलंय का असं म्हणतोय मी. बघूया आपण, विचार ग्रुपवरती एकदा टाका एक मेसेज, कोणाला आलाय का ते सांगतील तुम्हाला पर्सनली, म्हणजे हे ग्रुपमध्ये आपले आहेत 1000 लोक आहेत ग्रुपमध्ये. कारण की बाकी हम्म. हे झाल्यानंतर पेमेंट केल्यानंतर लगेच म्हटलं असं. पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर लगेच सर्वे होऊन लगेच हे करताय ना, मटेरियल वगैरे देताय असं. हा तसंच असतंय, पण थोडासा वेळ लागतो ना. आता समजा तुम्ही पेमेंट केल्यापासून तुमचं ते ह्याला म्हणजे तुमचं, एकतर तुम्हाला लाईनमॅनचं ऑप्शन येतं, ह्याचं कंपनी निवडायचं ऑप्शन तरी येतं, नाही तर मग जॉईंट सर्व्हिस तरी ऑप्शन येतं, दोन्हीपैकी एक येतं. सर्वेचा ऑप्शनच नाही आलाय अजून असं. येऊन जाईल आता. सध्या हे नव्या नव्या वर्षामध्ये थोडंसं त्यांनी साईटमध्ये काहीतरी चेंजेस करणार आहेत वाटतं, त्याच्यामुळे साईट पण बंद होती काल परवा. आणि आता तर ते साईट योजनाच बंद म्हणून दाखवू लागलं. ते मेंटेनन्स मोडमध्ये साईट आहे, त्याच्यामुळे थोडंसं अडचण येत आहेत. 1-2 दिवसामध्ये ह्या म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये होऊन जाईल सुरळीत सगळं. धन्यवाद सर. सर अजून वर्क ऑर्डर नाही आले सर सावित्रीची माझी अजून. येतील आता. एक साईट बंद आहे सध्या मेंटेनन्स मध्ये आहे, आता येतील वर्क ऑर्डर सगळ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये. हो 10 तारखेला सांगितलं होतं ते कंपनीवाल्यानं. हा येतील आता, पुढच्या आठवड्यामध्ये येतील. मग वर्क ऑर्डर नाही निघली हो. 15 ऑक्टोबरला कंपनी निवडली होती. 15 ऑक्टोबर जॉईंट सर्वे झालाय. जॉईंट सर्वे अप्रुव्हल दाखवायला तिथं. अप्रूव्ह दाखवायला काय येऊन जाईल मग, काय समजा कोटा वगैरे नसेल त्या कंपनीला. कंपनी बदलीत येते का हो? कंपनी माहिती येते येते येते, बदलता येते. बदलता येते का? हा येते बदलता. आपण उद्या मी सांगू तुम्हाला कंपनी कशी स्टेप बाय स्टेप बदलायची, ते त्याचा अर्ज बरं वगैरे काय प्रोसेस आहे, कसं काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला डिटेल्समध्ये. बरं 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 बरं. ती आयकॉन निवडली तिचं टेंडरच नाही निघलं म्हणजे ते MSCB ला गेलतो आम्ही तर. हो हो. नाही तुम्हाला मी सांगतो उद्या स्टेप बाय स्टेप, जसं आपलं आता आज बुस्टर पंपचं सांगितलं ना, तसं मी सांगतो तुम्हाला कंपनीने चेंज करण्यासाठी काय प्रोसेस असते, किती दिवस लागतोय काय. तर काल एक जणानं कोशल कंपनीचा पंप निवडा. हम्म, हम्म, हम्म. सुपर पंप झालेला आहे पहिला. हम्म, हम्म.
नाही करता येते करता का? येतं आपल्याला ते करता येतं बूस्टर पंपचं ते डिटेल्स वगैरे तुम्हाला ते पाठवलेत मी ग्रुपवरती ते अर्ज लिहून द्यायचं MSCB ते रिसिव्ह घ्यायची आणि मेलवरती टाकून द्यायची कंपनीला. बर बर बर. हॅलो हा बोला ना. सर, एकदा कंपनी चेंजचा विषय घ्या उद्याच्याला चर्चेमध्ये हो जरा. हो हो हो. कंपनी हो दत्ता सर तुम्ही काय करा मला उद्या 7:30 वाजता एकदा आठवण करून द्या मी तर म्हणजे तो विषय आपल्याला डायरेक्टली मांडता येतो. बरं बरं हो मीटिंग चालू केल्या केल्या किंवा मेसेज आलेला मला लगेच त्याचा पिन करा म्हणजे लक्षात येते लगेच तो विषय मांडला ते. बरं बरं नाहीतर चालतंय काय ठीक होतं आहे. आपल्या सोलारला शेतकरी सगळे नवीन येतात ना कधी कधी हो मग तो विषय हो सगळा एकीकडेच भरकटत जातो त्याच्यामुळे जो मेन मुद्दा ते मागच राहतो. बरं बरं चालतंय. मेसेज करतो ग्रुपला उद्या. हो हो चालतंय मग उद्या आपण भेटूया. हो सर चालतंय. ओके ओके चालतंय धन्यवाद सगळ्यांना. गुड नाईट सर. ओके चालेल. तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला काय अडचणी असतील काय प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व शेतकरी बांधव आहेत ते चर्चेसाठी येतील आणि आपले विषय मांडा जे काय अडचणी असतील ते सुद्धा इतर शेतकरी बांधवासोबत शेअर करा त्यांचे अनुभव तुम्हाला येतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि जाता जाता तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे तिथे लिंक आहे ती व्हॉट्सअप ग्रुपची तिथे लिंक आहे आणि तिथे जाऊन तुम्ही जे आहे ते शेतकऱ्याचे जे आपलं सोलारचा विषय आहे ते पूर्ण आपण इथे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. सोलारच्या काय अडचणी असतील ते तुम्हाला पाहता येतील. ठीक आहे. तर नक्कीच तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच आपल्या सोलारच्या ग्रुपला ॲड व्हा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो दादा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.